तर अर्ज भरण्यावरून पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळालं। राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे सुनील टिंगरे नाराज झाले। दरम्यान नाराजी नाट्यानंतर सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले। तिकडे संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे। ही जागा भाजपला सुटलेली असताना सुद्धा शिवसेनेकडून अब्दुल सत्तारांच्या मुलानं अर्ज भरलाय। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काहीशी गोंधळाची स्थिती बघायला मिळाली। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार अजून ठरलेला नाही, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना माघार घेण्याची शक्यता आहे। तिकडे नागपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवारीचा निर्णय झाला नसल्यामुळे दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे। वरिष्ठ अधिकारी आहेत पक्षाचे, हे विक्रम काकडे देखील या ठिकाणी आहेत। नक्की दोघांनाही सांगी ठरतंय। प्लीज आमचा देणार नंतर देऊ नंतर आम्ही फॉर्म तर भरून होऊन द्या। फॉर्म भरण्यासाठी काही वेळ आहे इतर, पण एबी फॉर्म कुणालाही अजून सुद्धा पक्षाकडून देण्यात आलेला नाही, हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलं जातंय। आतमध्ये जर आपण बघितलं तर शेवटचे काही, त्यामुळे आयत्या वेळी कशा प्रकारे उमेदवारांची ही धांदल उडाली हे आपण बघतो आहोत। शेवटच्या क्षणापर्यंत नेमकं कोण अर्ज भरतंय याबाबत साशंकता होती, त्यामुळे अनेक ठिकाणी आता 2 किंवा 2पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्यामुळे हा गोंधळ स्पष्ट होईपर्यंत आता दोन्ही उमेदवारांपैकी नेमकं कोणाचा अर्ज ठेवला जाणार आणि कोणाचा अर्ज मागे घेतला जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही। आणि हा गोंधळ एकीकडे दिसत असताना दुसरीकडे महायुतीमध्ये काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं देखील चित्र दिसतं आहे। त्यामुळे विधान परिषदेसाठी 3 वाजेपर्यंत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती आणि शेवटच्या काही तासांमध्ये ही डेडलाईन पाळता पाळता उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली। आणि मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, तू आज सकाळपासून ही सगळी धांदल घाई गडबड कव्हर करतो आहेस। आता मुदत संपून गेलेली आहे आणि मागच्या काही तासामध्ये नेमकं काय घडलंय, कुठल्या गोष्टी आता स्पष्ट दिसत आहेत आणि कुठल्या गोष्टींवरचा पडदा अजूनही उठायचा आहे जे अजूनही अस्पष्ट आहेत? एखादा नाराज नाही, कोणी तुम्ही बी नाराज नाही, कोणी सगळे खुश आहेत आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय झालेला आहे। उमेदवार हा विक्रम काकडेच असणार, उमेदवार हे विक्रम काकडेच असणार आहे। अर्थात जर आपण बघितलं तर या ठिकाणी जय पवार असतील, त्याचबरोबर मुरली मोहोळ असतील, महायुतीचे सगळे जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विक्रम काकडे यांचा उमेदवारीचा अर्ज भरला जातोय आणि सुनील टिंगरेंचा अर्थात सपोर्टिव्ह अर्ज असं ते म्हणतायत। मात्र आता ते माघार घेताना स्पष्ट होईल की नक्की कोण सपोर्टिव्ह आहे आणि कुणाचा अर्ज हा खरा धरला जाईल, ग्राह्य तिथं त्या ठिकाणी धरला जाईल, अशा पद्धतीने हा सगळा चित्र आहे। मात्र आता तरी आपण बघतोय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशा पद्धतीने आज जो उमेदवारीचा अर्ज आहे तो भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी पार पडते। मात्र काहीसा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याच गर्दी पाहता अर्थात 3 वाजलेले, वेळ संपलेली आहे आणि आपण बघतोय जिल्हाधिकारी कार्यालयांच्या जो मुख्य द्वार आहे त्यांचं केबिन आहे त्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे, कारण मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ज्या इतर नियमांचं कुठं उल्लंघन होऊ नये ह्याची देखील पोलीस दक्षता या ठिकाणी घेत आहेत। मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत, काही नाराज सुद्धा आहेत आणि बाकी बघतोय आपण पोलीस कशा पद्धतीने या ठिकाणी आहे आणि वेळ या ठिकाणी आता जवळजवळ संपलेली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।